आज या ठिकाणी भगवान श्री कोतुळेश्वरांच्या दरबारामध्ये एक पौराणिक इतिहास असलेलं आपलं हे श्री क्षेत्र कोतुळ आणि या कोतुळ गावातील सर्वांचं आराध्य दैवत कोतुळेश्वर भगवान परमात्मा सालवाक्रमाने याही वर्षी आजचा जो विशेष अशा स्वरूपाचा पर्वकाळ कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान या ठिकाणी सालवाक्रमाने याही वर्षी या 4थ्या वर्षात संपन्न होते। खरं तर देवस्थान आणि समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्स्फूर्त अशा स्वरूपाचं सहकार्य मदत सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येते। उदार अन्नदाते असतील, देणगीदार असतील, या सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य अशा स्वरूपाचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव याही वर्षी संपन्न होतोय श्री कोतुळेश्वरांच्या दरबारात। त्यानिमित्तानं आता श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळ्या विद्यार्थ्यांचा हरिपाठ, त्यानंतर महाराष्ट्रातील आणि अकोले संगमनेर तालुक्यातील नादब्रह्म संगीत विद्यालय आणि सगळी गुणवान वारकरी गायनाचार्य, मृदंगाचार्य या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाची सुश्राव्य भजन सेवा संपन्न होणार आहे। आणि भजन संपन्न झाल्याच्या नंतर अमृतवाहिनी मुळा मैयेची गंगा आरती, भगवान श्री कोतुळेश्वरांची महाआरती संपन्न होईल। त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि आलेल्या सगळ्या माता भगिनींचा दृष्टीनं आजचा जो विशेष पर्वकाळ असतो त्यांना या ठिकाणी दीपदान करण्याच्या करिता हजारोच्या संख्येनं महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि दीपदान सोहळा झाल्याच्या नंतर आलेल्या सगळ्या भाविकांना महाप्रसादाचं देखील आयोजन श्री कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्ट असेल, वारकरी शिक्षण संस्था आणि ग्रामस्थ मंडळी दानशूर दात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले सर्वांचं देवस्थानच्या वतीने मनपूर्वक स्वागत। रामकृष्ण। कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपलं कोतुळेश्वर देवस्थान, वारकरी शिक्षण संस्था आणि समस्त ग्रामस्थ मंडळी कोतुळ या सर्वांच्या सहयोगातनं संकल्पनेतनं गेली 4 वर्षापासून या कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला या सगळ्या आपल्या गावातील गुणवान मंडळी, परिसरातील गुणवान मंडळींना भजन सेवा देण्याची संधी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने या ठिकाणी केली जाते। या भजन सेवेकरता आपल्याच गावातील नेवासकर परिवारातील बालगायिका स्वरागिनी नेवासकर राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।